पावसाळ्यात अशा भाज्या येतात ना की म्हणजे आपल्याला खूप चॉईस म्हणजे कमी असते काय घ्यायचं काय नाही. कारण टोमॅटो पण बघा कसे आहेत आणि मला हे टोमॅटोचं कलर वगैरे ना पावसाळ्यामध्ये बघून ना भाजीमध्ये टाकावं असं वाटतच नाही खरं तर, पण नाईलाज आहे, टाकावंच लागणार. आणि कांदे पण ना असे ओले येतात म्हणजे की पूर्ण कोरडे नसतात तर लवकर खराब होतात. म्हणून मग मी असा मध्ये पावसाळ्यामध्ये पण थोडं थोडं ऊन येते ना, मग आता कसं ऊन आहे थोडंफार, तर मी ना जे शैलेशने कांदे आणलेले आहेत ना एका प्लेटमध्ये टाकून किंवा परातीमध्ये टाकून सुकवायला ठेवून देणार, जेणेकरून ना उन्हामध्ये ते थोडे कडक होतील आणि सुकतील म्हणजे खराब होणार नाही. तर माझ्याजवळ अशी मोठी परात आहे, माझ्या मम्मीची आहे ती मी घेऊन आलेली आहे, कारण मला लाडू वगैरे बनवायला लागतात तर लागते म्हणून. तर आता त्यामध्ये सर्व कांदे टाकते आणि करून घेते. मला असं वाटतं ना हे कांदे ना शैलेशने 3-4 किलो तरी आणलेलेच आहे, कारण कांदे आमच्या घरात खूप खातात. म्हणजे मेन तर शैलेशला खूप आवडतात कांदे, म्हणून तो ना कांदे 1 किलो सांगितलं ना तर कधीच 1 किलो आणणार नाही, 2-3 किलो एक्स्ट्रा सांगणार. आणि मला गॅरंटी आहे की ते 2-3 किलोचं आहे. ते बघा. आणि शैलेश कसं रात्री लेट येतो ना, मग त्याला जमत नाही लवकर भाजी घ्यायला, मग जी मिळते ना भाजी ती पटकन उचलतो आणि घेऊन येतो. आपल्यासारखं असं निवडून निवडून तो घेऊन येत नाही, म्हणून कधी कधी ना मी जाते भाजी घ्यायला, कारण मला माझ्या चॉईसने भाजी आणलेली आवडते. पण जेव्हा नाही जमत तेव्हा मग त्याला सांगते. आता हे जे कांदे आहेत ना हे मी आता गॅलरीमध्ये ठेवून देणार, म्हणजे दुपारपर्यंत एकदम कडक होऊन जातील. 2-3 ऊन तरी दाखवायला लागेल जेणेकरून ते खराब होणार नाही. आणि मग ह्याची सालं जी वरची आहेत ना ती काढून मग व्यवस्थित आपण ठेवू शकतो. तर ह्याला थोडी हवा लागली पाहिजे, पूर्ण बंद असेल ना तर मग ते कांदे काहीच कामाचे नाही. आता एक थोड्या वेळानंतर मी घेऊन जाते, तोपर्यंत दुसरं काम करते. जेव्हा असं लवकर गाठ सुटत नाही ना, पेशन्स ना राहत, काढलेलीच बरी. हे बघा मोठे छोटे, आता शेवटी त्याचं अन्न वेगळं आहे आणि माझं मी घेऊन येते ते वेगळं आहे. हा बघा ह्याची एक भाजी होईल. आता हे मी ह्यामध्ये ठेवून देते, त्याचा काही एवढा काही प्रश्न नाही आहे, त्यामुळे हे ठीक आहे. हे गाजर आणि काकडी बघा, माझ्या घरात गाजर काकडी बीट हे लागतेच लागते. संपलं ना की आम्ही ते पहिले घेऊन येतात, कारण मी गाजर ना योहानला खिचडी बनवते तेव्हा त्यामध्ये टाकून देते, त्याला काय नाश्ता बनवला तर त्यामध्ये किसून टाकते, किंवा त्याला असंही बॉईल करून खायला देते. म्हणून ना हे मेन ना योहानसाठी माझ्या घरात आहे. आम्ही जास्त हे खात नाही. हां काकडी आम्ही खातो, पण जो गाजर येतो ना फक्त घरामध्ये ते फक्त माझ्या बाळासाठी आहे. तर छान आणलेत योहानने, मला आवडले त्यावेळेला. ही बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काकडीमध्ये मला हे असे ग्रीन असतात ना त्या जास्त आवडतात. व्हाईट कलरचे ज्या छोट्या असतात बघा काकड्या ते मला नाही आवडत. मला ह्या पद्धतीने काकडी जास्त आवडते, ग्रीन कलरचे, म्हणून तो नेहमी ग्रीनच घेऊन येते. आता ना हे सर्व धुवायला लागेल मला, तोपर्यंत मी पहिले कांदे ठेवून देते आणि मग हे धुते. हे कांदे ना इथे आता उन्हामध्ये चांगला, आज ऊन कडक आलेला आहे तर छान सुकून जाते, तर उन्हामध्ये ठेवून देते. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि मी आता जेवण करायला घेते, कारण मला बोईसरला जायचं आहे थोडंसं भाजीपाला आणायला. मग पटकन जेवण करून घेतलं ना तर मग किती लेट झाला तरी येऊन मग ते टेन्शन राहत नाही, म्हणून मी आताच करायला घेते. आज कढी आणि भात बनवते मी, दही कढी आणि भात, त्यासाठी प्रिपेरिंग आहे. एका साईडला इथे भात ठेवलाय मी आणि एका साईडला इथे कढी होते.
दर्शन झाले, खूप छान वाटलं.